बीजेपी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी जो जनता के लोकप्रिय नेता के रूप में जाने जाते हैं। इसकी वजह है कि गोपाल शेट्टी हमेशा ही गरीब और जरूरतमंदों के और झोपड़पट्टी वासियों के लिए निरंतर कार्य करते हैं। कई मांगों को लेकर वो निरंतर जनता के बीच रहते हैं। वहीं गणपति में जहां एक सोसाइटी के लोगों को इंसाफ दिलाया, तो अब नवरात्रि में भी झोपड़पट्टी वासियों के लिए एक बड़े कदम को उठाने के लिए गोपाल शेट्टी ने आशीष सेलार और पूरी टीम के साथ एक बैठक ली। इस अहम बैठक में गोपाल शेट्टी ने आशीष सेलार से झोपड़पट्टी वासियों को अब नहीं देना पड़े 1962 का पुरावा, इसकी मांग की है, जो नवरात्रि में ही पूरी होने की उन्होंने बात भी कही है। वहीं आप देख सकते हैं गोपाल शेट्टी, आशीष सेलार और अन्य लोग यहां पर मौजूद हैं। ये अहम बैठक यहां पर की गई है, जिसमें झोपड़पट्टी वासियों के लिए एक बड़ा तोहफा नवरात्रि में गोपाल शेट्टी देंगे। मी मुंबई शहराच्या वतीने सन्मान्य मंत्री आशीष सेलारजींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। दोन मोठे प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे। तिसरा एक छोटासा प्रश्न राहिला आहे मुंबई शहराचा। महानगरपालिकेच्या धोरणानुसार एखादा झोपडी 1962 ला ते त्या लोकांनी एक रजिस्ट्रेशन केलंय। महाराष्ट्र सरकारने 2011 पर्यंतच्या शासकीय जमिनीवरती ज्या लोकांनी घर बांधलं त्यांना रेग्युलाइज केलंय आणि प्रायव्हेट लँड मधल्या लोकांना जर एकाने कंप्लेन केलं आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी तर 1962 चा पुरावा मागतात, तर ते 62 चा पुरावा न मागता ते 2011 पर्यंत आणावा अशा प्रकारचं मी निवेदन त्यांना दिलेलं आहे। मी आशीषजींना निवेदन करेन, माताजी नवरात्राचा उत्सव देतील त्याच्या अगोदर हा प्रश्नही आपण सोडावा अशा प्रकारची मी विनंती करतो। माननीय गोपाल शेट्टीजी यांनी जो मुद्दा मुंबई वासियांच्या वतीने मांडलेला आहे तो अतिशय स्तुत्य, योग्य आणि आवश्यक आहे। झोपडपट्टीत राहणारा आमचा मुंबईकर हा त्याच्या घराच्या सुरक्षिततेच्या विषयामध्ये अतिसंवेदनशील आहे आणि सरकार म्हणून आम्हीही या झोपडपट्टीत अधिकृत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांना 2011 पर्यंतचं संरक्षित म्हणून जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याच्या कार्यवाहनासाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी आग्रही आहोत आणि म्हणून या विषयावर मागील जो 1962च्या डेटम लाईनला बदल करून 2011 पर्यंतच्या संरक्षित झोपडपट्टी वासियांना केलेल्या निर्णयानुसार ती डेटम लाईन, ती अधिकृत संरक्षणाची भूमिका सरकारने घ्यावी अशी मागणी आहे। सरकार सकारात्मक आहे। या नवरात्रीच्या आधी या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तो निर्णय सकारात्मक सरकार करेल।